ही 24 वर्षीय मुलगी नग्न अवस्थेत सापडली. फक्त एवढंच नाही तर तिच्या संपूर्ण बॉडीमधून दुर्गंधी पसरली होती. तिच्या चेहऱ्यावरती चाकूने इतके वार करण्यात आले होते की तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. या सुंदर मुलीची एवढी भयंकर अवस्था कोणी केली आणि का केली, चला आपण या आजच्या क्राईम स्टोरीमधून पाहू. दुपारी साधारणतः 3:25 एका घराबाहेर लावलेल्या CCTVमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. CCTVमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ एक साधारण व्हिडिओ आहे. त्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी चालताना दिसत आहेत. त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव आहे खुशबू आणि त्याच्याबरोबर चालणाऱ्या त्या मुलाचं नाव आहे पियुष गनोटिया. पण कोणालाही ठाऊक नव्हतं पुढे जाऊन हा CCTV फुटेज एक भीषण गुन्ह्याचा पुरावा ठरणार आहे. त्या दिवशी 24 वर्षीय खुशबू आपल्या वडिलांसोबतच घराबाहेर पडली होती. खुशबूला तिचं आधार कार्ड दुरुस्त करायचं होतं, म्हणून वडिलांनी तिला आधार कार्ड सेंटरवरती सोडलं आणि त्यानंतर ते आपल्या कामाकडे निघून गेले. वडिलांना वाटलं खुशबू काम झाल्यानंतर घरी निघून जाईल, पण त्या दिवसाचा शेवट काही वेगळाच होणार होता. रात्री साधारणतः 11 वाजता खुशबूच्या लहान्या बहिणीच्या मोबाईलवरती एक मेसेज आला आणि तो मेसेज खुशबूच्या मोबाईलवरूनच आला होता. त्या मेसेजवरती खुशबूने लिहिलं होतं, पप्पांना सांग मी घरी येईल, पण आत्ता नाही, सकाळी येईल. लहान्या बहिणीने हा मेसेज आईवडिलांना दाखवला. सर्वांना धक्काच बसला, कारण की आजपर्यंत खुशबू कधीही रात्रीची बाहेर राहिली नव्हती. त्यामुळे खुशबूच्या वडिलांनी लगेचच तिच्या मोबाईलवरती फोन केला, पण तिचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागत होता. त्यानंतर वडिलांनी तिच्या मोबाईलवरती अनेक वेळा फोन केले, तरी देखील खुशबूचा मोबाईल नंबर स्विच ऑफच सांगत होतं. आता मात्र आईवडिलांची खुशबूच्या बहिणीची चिंता वाढू लागली. त्यांनी लगेचच खुशबूच्या ज्या काही मैत्रिणी होत्या, त्यांचे जे काही नातेवाईक होते, त्या सर्वांना फोन करून खुशबूबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. पण कोणालाही खुशबूबद्दल काहीच माहिती नव्हती. आईवडील बहीण खुशबूच्या मोबाईलवरती फोन करत होते, तर दुसरीकडं एक धक्कादायक घटना घडत होती. खुशबू ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपवरती 11 घाणेरड्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो सेंड करण्यात आले. त्या व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये एक तरुण मुलगा आणि मुलगी दिसते. मुलाचा चेहरा इमोजीने झाकलेला होता, पण मुलीचा चेहरा पूर्ण क्लिअर स्पष्ट दिसत होता. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हती, ती मुलगी खुशबूच होती. आता यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे जी खुशबू आधार कार्डचं काम सांगून घराबाहेर पडली होती, ती घरी परतली नव्हती. तिच्याच मोबाईलवरून तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हे फोटो सेंड करण्यात आले होते. व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेल्या व्हिडिओ आणि फोटोमुळे कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली. कॉलेज प्रशासनाने तातडीने ते व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवरून काढून टाकले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ काही सेकंदामध्ये डाउनलोड केले जातात आणि दुसऱ्या सोशल मीडियावरती शेअर केले जातात. दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून खुशबूच्या वडिलांना फोन आला. त्यांना कॉलेजमध्ये बोलवण्यात आलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना जे समजलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्याच मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड झाले होते. वडिलांना या गोष्टीची कोणतीही कल्पना नव्हती, त्यांची मुलगी दुसऱ्या कोणाच्या प्रेमामध्ये आहे. खुशबू ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्याच कॉलेजमधील पियुष गनोटिया या मुलाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. आता या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना असे वाटेल पियुषने तिची हत्या केली असावी, पण या घटनेचं सत्य ऐकून आपलाही थरका फोडेल. कॉलेजच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपवरती खुशबूचे पर्सनल फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर वडिलांना समजलं त्यांची मुलगी कोणाच्या तरी प्रेमामध्ये आहे. ज्या दिवशी वडिलांनी तिला आधार कार्ड सेंटरवरती सोडलं होतं, त्याच दिवशी खुशबूने तिच्या लहान्या बहिणीला फोन केला होता. तिने सांगितलं होतं, माझं आधार सेंटरवरचं काम झालं आहे, मी आता माझ्या क्लासमेटच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात आहे. घरी येण्यासाठी मला रात्री 11 वाजतील, उशीर होईल. पण संपूर्ण रात्र निघून गेली, तरी देखील खुशबू घरी परतली नाही. त्यामुळं आता खुशबूच्या कुटुंबातील लोकांनी पियुषच्या मोबाईलवरतीही फोन करायला सुरुवात केली, पण त्याचाही मोबाईल नंबर स्विच ऑफ लागत होता. त्यामुळे खुशबूच्या आईवडिलांची चिंता आणखीनच जास्त वाढत चालली. वडिलांनी खुशबूच्या मोबाईलवरतीही अनेक वेळा फोन केले आणि त्याच दरम्यान तिच्या मोबाईलवरती रिंग गेली. फोन उचलला, पण फोनवरती खुशबू नव्हती, तर पियुष बोलत होता. खुशबू 10 फेब्रुवारीला घरामधून गेली होती आणि 11 फेब्रुवारीला वडिलांचं आणि पियुषचं बोलणं झालं. तो बोलला की मी थोड्याच वेळात खुशबूबरोबर तुमचं बोलणं करून देतो.
पण त्यानंतर खुशबू आणि पियुष या दोघांचेही मोबाईल नंबर स्विच ऑफच लागत होते. 11 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत खुशबूचा काहीच पत्ता लागला नव्हता. त्यामुळे वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आता इथूनच या सर्व भयंकर घटनेचा उलगडा होणार होता. 10 फेब्रुवारीला खुशबू घरातून गेली होती. 11 फेब्रुवारीला संध्याकाळी वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंद केली. पोलिसांनी देखील या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. त्यांना 12 तारखेला काहीच मिळालं नाही, पण 13 तारखेला त्यांना बालाजीनगर परिसरामधून एक फोन आला. फोनवरती सांगण्यात आलं, इथे एका घरामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. ज्या घरामधून दुर्गंधी येत होती ते घरही बाहेरून बंद होतं. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा तोडला आणि घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश करताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की त्या घरामधील समोरचं दृश्य खूप भयंकर होतं. खोलीतील बेडवरती एका मुलीचा नग्न अवस्थेमध्ये मृतदेह पडलेला होता. अक्षरशः तो मृतदेह कुजण्याच्या अवस्थेमध्ये आला होता. अंगावरती एकही कपडा नव्हता. त्या मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांना समजलं होतं मृत्यू होऊन जवळपास 2 दिवस उलटून गेले आहेत. त्या खोलीमध्ये रक्ताने माखलेलं बेडशीट, एक रुमाल, अर्धवट खाल्लेली मॅगी आणि काही बिअरचे कॅन होते. त्या मृतदेहाची अवस्था इतकी बिकट होती की तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, पण पायामध्ये घातलेल्या सॉक्सवरून त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. तो मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नव्हता, तो होता 24 वर्षीय खुशबूचा. आणि ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये मृतदेह सापडला होता ती खोली भाड्याने घेतली होती पियुष घनोटिया या मुलाने. शवविच्छेदनामध्ये जे समोर आलं ते खूप भयानक होतं. खुशबूच्या तोंडावरती आणि छातीवरती इतक्या प्रमाणात वार करण्यात आले होते की चाकूचं अर्ध टोक तिच्या चेहऱ्यामध्येच अडकलेलं होतं. एवढंच नाही तर दुसऱ्या चाकूचा देखील तिला मारण्यासाठी वापर करण्यात आला होता. पोलिसांनी लगेचच त्या परिसरामधील CCTV फुटेज पाहिले. 10 फेब्रुवारीचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागला. त्यामध्ये दिसतंय खुशबू आणि पियुष त्या खोलीमध्ये जाताना दिसत आहेत. पण संध्याकाळी 7च्या सुमारास पियुष एकटाच त्या खोलीतून बाहेर आला होता. खुशबू मात्र त्या खोलीतून बाहेर आली नव्हती. आता या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना हे समजलं असेल खुशबूची हत्या कोणी केली, पण त्यापेक्षाही भयंकर होतं खुशबूला मारण्याची पद्धत आणि मारण्याचं कारण अजून स्पष्ट होणार होतं. पोलिसांनी लगेचच पियुष घनोटिया आणि खुशबू या दोघांचाही मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकला. पियुषने स्वतःचा मोबाईल नंबर तर बंद केला होता, पण खुशबूचा मोबाईल मात्र तो अधूनमधून चालू करत होता आणि त्याने तीच चुकी केली. मोबाईल चालू केला आणि पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रॅक झालं. सर्वात अगोदर लोकेशन ट्रॅक झालं ते गोव्यामधून, त्यानंतर पनवेल आणि मग अंधेरीमधून. 15 फेब्रुवारीच्या पाटे मुंबईच्या अंधेरी परिसरामधून पियुष घनोटिया या मुलाला ताब्यात घेण्यात आलं. पियुषची चौकशी सुरू झाली. पियुष आणि खुशबू हे दोघेही डेंटल कॉलेजला मास्टर डिग्री घेत होते. याच दरम्यान त्या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. आता या ठिकाणी पियुष 10 फेब्रुवारीला नेमकं काय घडलं होतं ते पोलिसांना सांगणार होता, पण त्या अगोदर पियुषने हे सांगितलं खुशबू इतर मुलांबरोबर बोलत होती आणि त्याला ती गोष्ट आवडत नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाले. या वादामुळेच खुशबूने पियुषचे कॉल उचलणंही बंद केलं होतं. पण 10 फेब्रुवारीला पियुषने खुशबूला फोन केला आणि फोनवरती सांगितलं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. खुशबूलाही वाटलं मागच्या काही दिवसापासून त्यांच्यामध्ये जवळपास बोलणं बंदच झालं होतं. पियुषने असाच काहीतरी प्लॅन केला असावा, त्यांनी काहीतरी सरप्राईज आणलं असावं. खुशबूने देखील त्याला भेटण्यासाठी होकार दिला. खुशबूला भेटण्या अगोदर पियुषने मेडिकल स्टोअरमधून सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. म्हणजेच पियुषने आधीपासूनच खुशबूबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्लॅन तयार केला होता. दुपारी साधारणतः 3:30च्या दरम्यान पियुष ज्या खोलीमध्ये भाड्याने राहत होता त्याच ठिकाणी तो खुशबूला घेऊन गेला. घरामधील वातावरण एकदम नॉर्मल होतं. त्या दिवशी खुशबूने देखील सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. तिने सांगितले मी सकाळपासून काही खाल्लं नाही. त्यावेळेस पियुषने स्वतःच्या हाताने तिला मॅगी बनवली. एवढंच नाही तर तो बाहेर जाऊन तिच्यासाठी आईस्क्रीम देखील घेऊन आला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्या, पण चर्चेचा विषय अचानक बदलला. पियुषने खुशबूबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, पण खुशबूने त्यावेळेस नकार दिला. खुशबूने पियुषला सांगितलं
तिची तब्येत ठीक नाही आहे, तिचा मूड नाही आहे, त्यामुळं ती आत्ता काही करू शकत नाही. पण पियुषसाठी खुशबूने नकार देणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखं होतं. त्याने अगोदरच पॉवर वाढवण्याच्या टॅबलेट घेतल्या होत्या आणि त्यामध्येच खुशबूने नकार दिला. त्यामुळे त्याच्या मनामधील राग आणि अहंकार पेटून उठला. पण त्यावेळेस पियुषने त्याचा राग दाखवला नाही. तो एकदम शांत राहिला. माझ्याकडं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज पाहायचं असेल तर तुला डोळ्यावरती पट्टी बांधावी लागेल. त्यावेळेस खुशबूला थोडा संशय आला, पण तिने पियुषवरती विश्वास ठेवला. पियुषवरती विश्वास ठेवणं ही खुशबूच्या आयुष्यातील सर्वात मोठी चुकी ठरली. पियुषने अगोदर खुशबूच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. त्यानंतर बोलता बोलता तिचे हात आणि पाय देखील बांधले. आता मात्र खुशबू पूर्णपणे असह्य झाली होती. तिला कळून चुकलं होतं आपल्याबरोबर काहीतरी वाईट घडणार. त्यामुळे खुशबूने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. तिचे हातपाय अगोदरच बांधलेले होते. पियुषने तिच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबला आणि तिच्या छातीवरती बसून तिचा गळा दाबला. खुशबूच्या शरीराची पूर्ण हालचाल बंद झाली होती. त्यावेळेस पियुषने तिच्यावरती अतिप्रसंग केला. एवढ्यावरच थांबला नाही. त्याने बाहेर जाऊन जवळच्याच बिअर शॉपमधून बिअरचे कॅन आणले. खुशबूच्या मृतदेहासमोरच बसून तो ते बिअर पित होता. बिअरची नशा चढल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा खुशबूच्या मृतदेहाबरोबर अतिप्रसंग केला. पण यानंतर मात्र त्याचं भयंकर रूप समोर आलं. त्याने घरामधील चाकू आणले. खुशबूच्या तोंडावरती वार करायला सुरुवात केली. वार इतके भयंकर होते की चाकू आतमध्ये फसला होता. एक चाकू खुशबूच्या चेहऱ्यावरती अडकल्यामुळे त्याने दुसरा चाकू घेतला. तिच्या छातीवरती, तोंडावरती अनेक ठिकाणी वार केले. खुशबूचा मृत्यू तर अगोदरच झाला होता, पण त्यानंतरही त्याने चाकूने वार केले. त्यानंतर त्याने आपले कपडे बदलले, खुशबूचा मोबाईल बरोबर घेतला, घराला बाहेरून टाळा लावला आणि तिथून तो फरार झाला. लव्ह रिलेशनशिप यामध्ये अशा प्रकारच्या घटना नेहमी घडतात. तरी देखील मुलं असो किंवा मुली असो या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतच नाही आणि कालांतराने याच घटना भयंकर घटनेचं स्वरूप घेतात. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय, कोणाची चुकी होती, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.